मी प्रतिभा गवळे नाशिक येथून बोलत आहे. मला 13 वर्षापासून डायबिटीक आहे. मी शुगरच्या 13 वर्षापासून ॲलोपॅथिक गोळ्या 3 टाईम घेत आहे. माझे सकाळी नाश्त्यानंतर 1, जेवणानंतर 2, रात्रीच्या जेवणानंतर 2 एवढ्या गोळ्या चालू आहेत आता. पण माझी शुगर कधीही कंट्रोलला आली नाही. त्यावर अजून 30 युनिट इन्शुलिन मला सुरू आहे. आणि एवढं सगळं असूनही माझी शुगर कंट्रोलला आली नाही. शुगरमुळे मला इतर आणखी खूप त्रास व्हायचे. मला वारंवार लघवीला जाणे, तहान लागणे, मेंदूची आकलनशक्ती कमी होणे, कोणी काही बोललेलं मला समजायचं नाही. माझी पायातली ताकद कमी होणे, कोणत्याही गोष्टीत आनंदी उत्साही वाटायचं नाही. पूर्ण माझ्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसायचा. आणि त्यानंतर मला माझी HbA1ची 10.5 होती. कोलेस्ट्रॉल माझं 270 होतं. ट्रायग्लिसराईड माझे इथं 470 होते. आणि माझं 3 महिन्याचं मी जेव्हा इथं सुरू केले अँटॉक-टी आणि डी सुरू केल्यानंतर 2-3 दिवसातच माझे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू कमी व्हायला लागले. 3 आठवड्यांनी माझी शुगर फास्टिंग शुगर 104 झाली. जेवणानंतरची शुगर माझी 150 झाली. त्यानंतर 3 महिन्यांनी पुन्हा HbA1ची टेस्ट केली. माझे HbA1ची 7.4 झाले. कोलेस्ट्रॉल 138 झाले. ट्रायग्लिसराईड माझे 111 झाले. आणि माझे पूर्णपणे त्रास नाहीशी होऊन मला सगळ्या म्हणजे जेवढे म्हणजे बाहेर जाऊन नंतर मी थोडेफार पूर्ण म्हणजे जे खाण्यापिण्याची इच्छा माझी नंतर व्हायची नाही. मला गोड खाणं वगैरे काही नाही. पण मी मे महिन्यामध्ये 1 दिवसाआड आंब्याचा रस खाल्लं तरी माझी शुगर फारशी वाढली नाही. तरी माझे 7.4 HbA1ची आले. आणि अजून मी माझे 3 महिने औषधं घेणार आहे. आणि मला इतका उत्तम